एका तरुणावरती छेडछाडीचा खोटा आरोप एका मुलीनं लावलेला होता. त्यानंतर त्या तरुणाला पोलिसांनी पकडून नेलं, दिवसभर चौकीमध्ये ठेवलं आणि नंतर संध्याकाळी त्याला सोडलं आणि नंतर जेव्हा तो माघारी आला, त्यानंतर मात्र तो भयंकर राक्षस बनलेला होता. त्यानं सगळ्यांच्या समोर एक मर्डर केला होता. त्याच्या चेहऱ्यावर कोणतीही भीती नव्हती, पश्चाताप नव्हता, हसत होता. आज मी एक कलंक पुसला, अशा पद्धतीने बोलत होता. ही घटना आज आपल्याला बघायची आणि तत्पूर्वी आपलं Facebookचं पेज आहे, त्याच्या लिंक आहेत त्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. तर त्या जाऊन त्यावरती तुम्ही जरूर जा आणि त्या पेजला फॉलो करा, दोन्ही पेजला फॉलो करा. तर आपण चाललेलो आहोत गाझीपूरला. त्या ठिकाणी संध्याकाळची वेळ झालेली आहे. एका छोट्याशा ब्युटी पार्लरमध्ये नेहमीप्रमाणे काम सुरू आहे. आरशासमोर बसलेल्या ग्राहकांशी गप्पा सुरू होत्या. मेकअपचे ब्रश, हेअर ड्रायरचा आवाज आणि रोजच्या आयुष्याची साथ, सगळी धावपळ इथं चाललेली होती. सगळं काही अगदी नेहमीसारखं चाललेलं होतं. पण त्या पार्लरच्या बाहेर एक माणूस उभा होता. त्याच्या हातामध्ये कोयता होता. चेहऱ्यावरती स्पष्ट संताप होता आणि त्याच्यामध्ये एकच विचार होता मनामध्ये, आज सगळं काही संपवायचंय. आणि अवघ्या काही मिनिटातच तो पार्लर रक्ताने माखवणार होता. एका महिलेचं आयुष्य संपवणार होता. एका लहान मुलाच्या डोळ्यासमोर त्याचं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करणार होता. उत्तर प्रदेशमधील गाझीपूर जिल्हा आहे. त्या ठिकाणच्या मुख्यालयापासून सुमारे 40 किलोमीटर अंतरावरती असलेल्या शादियाबाद या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दयालपूर गावामध्ये राहणारी तरुणी कुसुम विश्वकर्मा. स्वतःच्या कष्टावरती तिचं आयुष्य उभं होतं. स्वतःला उभं करण्याचा प्रयत्न करत होते. वय होतं फक्त 30 वर्षाचं आणि त्याच शहरातील मुबारकपूर कुदरतुल्ला या परिसरामध्ये तिने एका भाड्याच्या रूममध्ये ब्युटी पार्लर सुरू केलं होतं. त्या छोट्याशा व्यवसायातून ती स्वतःचं आणि कुटुंबाचं भविष्य घडवण्याची स्वप्न बघत होती. आता तिच्याबरोबर ती जबारपार या भागातील 27 वर्षाची प्रिया काम करत होती. दोघीही चांगल्या मैत्रिणी होत्या आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांच्याकडे ग्राहकांची गर्दी असायची. एका बाजूला काम होतं, दुसऱ्या बाजूला तिचा संसार होता. बाहेरून पाहिलं तर सगळं सामान्य वाटत होतं, चांगलं वाटत होतं, नीट वाटत होतं. पण प्रत्येक हसऱ्या चेहऱ्याच्या पाठीमागे एक ना एक संघर्ष दडलेलाच असतो. कुसुमच्याही जीवनामध्ये तसाच संघर्ष होता. साधारणपणे 8 वर्षापूर्वी तिचं पहिलं लग्न आझमगड जिल्ह्यातील हर्षपूर गावातील राहुल विश्वकर्मा याच्याबरोबर झालेलं होतं. पण काही वर्षातच यांच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण झाला आणि लग्नाच्या सुमारे 3 वर्षांनी त्या कुसुमनं पतीला सोडलं आणि माहेरी आली. नंतर पती-पत्नी वेगळे झाले आणि अनेकांना वाटलं की तो आयुष्याचा शेवट आहे. पण कुसुमनं पुन्हा नव्यानं सुरुवात केली. गाझीपूरला आली, भाड्यानं दुकान घेतलं, ब्युटी पार्लर सुरू केलं, स्वतःच्या पायावर उभी राहिली होती. याच काळामध्ये तिची ओळख रविकांत उर्फ हनी कुमार नावाच्या तरुणाबरोबरची झाली होती आणि हा तरुण गाझीपूरमध्ये ऑर्केस्ट्रा चालवत होता. तर यांची ओळख झाली, एकमेकांच्या संपर्कामध्ये आले, मैत्री वाढली, मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि जवळपास 6 महिन्याच्या प्रेमसंबंधानंतर दोघांनी लव्ह मॅरेज केलेलं होतं. आता कुसुमला वाटत होतं की आता आयुष्य स्थिर होईल, पण अनेकदा स्थिर झालेलं आयुष्यच धोका देतं आणि ते सुद्धा आपल्या जवळच्या व्यक्तीकडून. आणि लग्नानंतर काही काळ ठीक सगळं चाललं. हळू-हळू यांच्या नात्यामध्ये संशय सुरू झालेला होता आणि पती जो आहे तो पत्नीच्या चारित्र्याबद्दल संशय घ्यायला लागला होता. त्यानंतर सतत वाद होणं, भांडणं होणं, मारहाण वगैरे सुरू झालेली होती आणि कुसुमच्या कुटुंबियांचं म्हणणं असंही होतं, की हुंड्यामध्ये कार आणि सोन्याची साखळी आणण्यासाठी पती तिच्यावर सतत दबाव आणत होता. आता हे सगळे गंभीर आरोप त्या पतीवरती केले जात होते. नवरा-बायकोची भांडणं झालेली होती आणि यातच यांना एक मूल पण झालेलं होतं. पण या सगळ्या प्रकरणाला एक वेगळं वळण लागलेलं होतं. वाद निर्माण झाला होता तो होता कुसुम बरोबर ती राहणारी जी प्रिया आहे, त्या प्रियानं या हनी विरुद्ध विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. आता पोलिसांनी मग तातडीनं या हनीला ताब्यात घेतलं होतं. दिवसभर चौकशी केली होती. आता प्राथमिक तपासामध्ये आरोप काही सिद्ध होत नव्हते. तसे काही पुरावे नव्हते. केवळ आकसापोटी ह्याच्यावर आरोप केलेत असं वाटत होतं आणि त्यानंतर मग संध्याकाळी याची सुटका करण्यात आली. पण त्यानंतर जे घडलं ते अत्यंत भयंकर होतं. अनेकांचं आयुष्य बदलून टाकणारं होतं. तो पोलीस ठाण्यातनं बाहेर पडला, थेट कोयता घेतला आणि कुसुमच्या पार्लरपर्यंत गेला. आतमध्ये शिरला आणि कुसुमला काही समजण्याच्या आत त्यानं तिच्यावरती हल्ला केला. तिला मारण्याचा प्रयत्न केला. जीवाच्या आकांताने कुसुम त्या रूमच्या बाहेर पळाली. रस्त्यावरती धावणारी कुसुम, तिच्या मागे हातामध्ये कोयता घेऊन धावणारा हनी आणि हे सगळं पाहून थिजलेले लोक.
100 मीटरपर्यंत हा सगळा पाठलाग चाललेला होता आणि अखेर हनीनं तिला गाठलं. भर रस्त्यामध्ये तिच्या मानेवरती कोयत्यानं वार केले. काही क्षणामध्ये कुसुम रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. आजूबाजूच्या किंकाळ्यांनी वातावरण भारून गेलं. लोक धावत होते. मात्र हनीचा संताप अजूनही शांत झालेला नव्हता. त्यानं तिला तर मारलंच, आता त्याचं लक्ष होतं प्रिया. कारण तिनंच त्याच्या विरुद्ध तक्रार दाखल केली होती आणि यावेळेस प्रियाजवळ हनी आणि कुसुमचा लहान मुलगा होता आणि हा तिच्यावर वार करणार, पण मुलगा आड येत होता आणि त्यामुळे जर आपण हिच्यावर वार केला तर मुलाला धक्का लागेल, मुलाला लागेल आणि त्यामुळे तो तिच्यावर वार करत नव्हता आणि याचाच फायदा हिनं उचलला आणि त्या मुलाला घेऊन ती तिथून पळून गेली, स्वतःचा जीव वाचवला. आणि यानंतर मग आता हा त्या ठिकाणी हसत होता आणि तो म्हणत होता, की मी हे कलंक पुसला वगैरे अशा पद्धतीनं त्या बायकोच्या मृत्यूवरती तो बोलत होता. त्यानंतर पोलिसांना बोलवण्यात आले. काही वेळातच पोलीस त्या ठिकाणी पोहोचलेत. आरोपीला तो जागेवर होता त्याला ताब्यात घेण्यात आले आणि दुर्दैवाने त्या कुसुमला वाचवण्याचा प्रयत्न झाला, पण तिचा मृत्यू झालेला होता आणि मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आणि पुढचा तपास सुरू झाला होता. आता या प्रकरणामध्ये संशय होता, कौटुंबिक हिंसा होती, हुंड्याचे आरोप होते, पोलिसांना दिलेली तक्रार होती आणि त्यानंतरचा हिंसक उद्रेक होता. या सगळ्या गोष्टींचा तपास सुरू आहे. मात्र एक गोष्ट निर्विवाद, एका महिलेनं आयुष्य दोनदा नव्यानं उभं करण्याचा प्रयत्न केला. एकदा पहिलं लग्न मोडल्यानंतर आणि दुसऱ्यांदा स्वतःच्या कष्टावरती संसार उभा करताना. पण दोन्ही वेळेस तिच्या स्वप्नांचा शेवट एका कोयत्यानं झालाय आणि एका क्षणातच संतापानं त्या लहान मुलाचं आयुष्य, बालपण सुद्धा आता मातीमोल झालेलं आहे. एका कुटुंबाचं आयुष्य आणि अनेक लोकांच्या आठवणी कायमच्या बदलून गेल्यात. तर या प्रकरणातनं धडा काय मिळतो? अनेकदा वाद झाल्यानंतर खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवलं जातं. त्यामुळे वाद कमी तर होत नाही, पण ते वाढत जातात. बऱ्याच वेळा लोकांच्या मनात असतं, की मी अमक्या-तमक्याला धडा शिकवणार, त्यासाठी मी कायद्याचा गैरवापर केला तरी चालेल, असं नाही. हे अत्यंत घातक आहे. कदाचित असं जर घडलं नसतं तर काही मध्यम मार्ग पण निघाला असता. पण कायद्याचा वापर आणि गैरवापर, याच्यातनं होणारा हिंसाचार, पोलीस स्टेशनमध्ये झालेली टॉर्चर, त्यामुळे तक्रार देणाऱ्यांबद्दल मनात वाढलेला राग आणि त्यातून घडलेली ही घटना आणि अशा घटनांचं प्रमाण वाढू नये यासाठी सतर्क राहिलं पाहिजे, यासाठी सावध राहिलं पाहिजे. याबाबत तुमचं काय मत आहे ते सुद्धा मला जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.